आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर 20 धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकात काही 13 धावा, म्हणजे 13 आणि चौथ्या षटकामध्ये फक्त 8च धावा आल्या. 58. आडवली संघाने चांगली गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक केलं या सामन्यामध्ये. पण अजूनही चिंचोड्याच्या बाड्या संघासाठी जमेची बाजू ही सलामीचे फलंदाज हरिश्चंद्र हे अजूनही खेळपट्टीवर आहेत. पाहूया त्यांच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतात का. जर एखाद दोन फटके चांगले आले तर 75 ते 80च्या घरामध्ये धावसंख्या जाऊ शकते आणि चांगला स्कोर मानला जाईल, कारण की खेळपट्टी सिमेंटच्या असल्या कारणाने चेंडू पडल्यानंतर स्किड होतो आणि फलंदाज बाद. बॅटचा फेस खोलला होता पण बॅटची एज लागून चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातो आणि फलंदाज बाद होतोय. दुसरी सफलता भेटते सुनील नाना यांना. चांगली गोलंदाजी करतात, अनुभव आहे त्यांच्याकडे चांगला. आडवली 40+ संघ जेव्हापासून तयार झाला तेव्हापासून ते चांगली गोलंदाजी करतात. रेग्युलरमध्येही चांगलं त्यांचं योगदान होतं आणि आता 40+ गाजवत आहेत. आणि बॅट ही निसटली हातातून, पण एक धाव. पुन्हा एकदा लेफ्ट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू सरळ एसटीवरनं निघून जाते. निर्धाव चेंडू. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. चांगली गोलंदाजी करतायत सुनील भाने आणि दोन्ही संघ, शिरडोन संघ आणि काटाई संघ. याच्यानंतर नाणेफेक होईल. दोन्ही संघांचे संघनायक समालोचन कक्षेमध्ये यावं. टॉस का बॉस कोण होतो. शिरडोन संघ आपल्याला वारंवार सूचना देतोय, आपण आले असल्याची नोंद करा. निर्धाव चेंडू. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. सुनील भाने यांच्याकडे व्हेरिएशन असल्यामुळे काही चेंडू समजत नाही प्रकाश यांना. एकच धाव दिली आहे 5 चेंडूमध्ये. चांगलं असं षटक म्हणावं लागेल. शेवटचं षटक होतं, हाणामारीचं षटक होतं आणि पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय आणि फलंदाज बाद होतो.